चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल कुणाल गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल बॅकफुट पंच ओव्हर दी कव्हर. व्हॉट अ शॉट इज दॅट का पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता. उचलता बॉल आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीनं बॅटस्विंग स्लॅश केलं होतं. बॉलला सरळ फेकलं. मोस्टली डिफेंड होत आहेत. आता या 5व्या सामन्यामध्ये काय घडेल, काय फटका पाहायला मिळतो अक्षयच्या बॅटमधून. वन्स अगेन तसा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला होता आणि लाजवाब टायमिंग सहितनं मैदानाच्या आतमध्ये कुणाल करेल. परंतु इथे हवेमध्ये बॉल लॉंग ऑफला प्रयत्न सुरू आहेत. फन बाउन्स चौकार येत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती चौकाराने या षटकाची समाप्ती केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत अक्षय नॉन स्ट्रायकिंग होते. आता शुभमला पाहणार आहोत आणि शुभमची सुरुवात देखील 6 धावेने झालाय. पहिला चेंडू बैठक त्या ठिकाणी मारला स्क्वेअर लेगला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता. थोडंसं गुडवेल वरती बॅलन्स बनवला आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड्स ओपनिंग पेअरवरती आणि त्याचमुळे इथे पूर्णपणे चान्स घेत आहेत. पुन्हा एकदा 6 धावा मारला होता स्क्वेअर लेगला. वरती 2 षटकार फुटबॉलची चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. आता देखील ऑन साईडला वळवलं या बॉलला आणि बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फेकून दिलाय इनटू दी गॅप मध्ये. 4 धावांकरिता चौकार. जिथून मागच्या ओव्हरमध्ये खेळ थांबला होता पुन्हा एकदा तिथून ती 22 बनवला. स्ट्राईक रेट चांगला आहे. आता या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि अक्षयच्या धमाकेदार बॅटिंग. शुभम आता एअर स्ट्राईक करतोय का पाहायचं आहे. फुल टॉस आणि इथे देखील एअर स्ट्राईक केली गेलं. बॉल सरळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा उचललं या बॉलला. पिकअप शॉट पिकअप पॉइंटला ट्रॅक करून बॉलला सरळ फेकलंय. सिमर्श जस्ट ॲथलीट प्लेअर आहे आणि त्याला चांगलंच माहिती आहे कोणत्या बॉलवरती पोझिशन घेऊन कोणता स्ट्रोक ऑफर करायचा केला आतापर्यंत झाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उचललं या बॉलला. स्लॉटमध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलाय. फक्त आणि फक्त 6चा पाडा माध्यमातून. कदाचित शालेय जीवनामध्ये 6च्या पाड्यावरती जास्त लक्ष वेधित केलं होतं कारण दोन्ही फलंदाजांना माहिती होतं येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल होती रिझल्ट काय असणार आहे. लास्ट बॉल काय फटका खेळला गेलाय. फक्त आणि फक्त 6चं चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर 6 धावेने या ठिकाणी झाल्यानंतर तो शेवट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बैठक खेळला होता. मेरिटनुसार खेळतायत ते तर नसतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅकफुट पंच. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा अक्षय गवली प्रत्येक फटक्यामध्ये परंतु एक खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आणि ते अप्रोच देखील दिसतात. परंतु हा बॉल फुल टॉस आता सोडणार नाहीये. फेकून दिले या बॉलला 6 धावांकरिता. डॉमिनेट करते आजच्या दिवसामध्ये. इथे समोर स्ट्रेट खेळलाय. डिस्टन्स हवाय आणि ते डिस्टन्स मिळालाय. बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोर वी शेप अक्षय गवलीच्या माध्यमातून आज फुटपंच स्पेशली ते चर्चेमध्ये राहिल्यात आणि आताचा बॉल खोदून काढलाय. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित त्याला बीट 4 धावांकरिता चौकार. तर आपण पाहतोय बनवल्यात अक्षयने. शॉर्ट बॉल ऑन साईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट होते. शुभमला स्ट्राईक या ठिकाणी दिली गेले. लास्ट बॉलवरती नाव आहे. लास्ट बॉल बीट करतोय